नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं बेधड़क इंडिया न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। साहब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 17 तारीख को शिव जयंती है। शिव जयंती के बारे में क्या तैयारी चल रही है आपकी? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रशांत सावंत, शहर प्रमुख आणि आधार प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष। आज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी प्रथमतः तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो, कारण शिवजयंती उत्सव खूप मोठा थाटामाटात मीरा भाईंदरमध्ये होणार आणि काशीमीरा प्रभागामध्ये जी शिवजयंती उत्सव होणार आहे ती खूप आगळी वेगळी असणार आहे। आधार प्रतिष्ठान मार्फत जे आतापर्यंत होणारे येत आलेले कार्यक्रम आहेत ते खूप धार्मिक आहेत आणि आताची शिवजयंती उत्सव होणार आहे त्या शिवजयंती उत्सवाला प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आहे त्याला आपण शिवप्रतिमेला पुतळ्याला आपण हार अर्पण करणार आहोत। त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक आहे। त्याच्यानंतर खास आकर्षण म्हणून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आणि चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज सन्माननीय अण्णू महाराज यांचं इथे आगमन होणार आहे। स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन होणार आहे। ते 17 तारखेला 11 वाजता आगमन होणार आहे। त्याच्यानंतर तुमचे 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघणार आहे। त्याचबरोबर स्वामी समर्थ यांची पादुकांची पालखी निघणार आहे। स्वामी अण्णू महाराज स्वतः असणार आहेत। घोड्या आहेत, घोड्यावरती आम्हाला महाराज घोड्यावरती असणार आहेत। नंतर सर्व शिवसैनिक आधार प्रतिष्ठानचे पूर्ण पदाधिकारी विभागातील सर्व शिवप्रेमी स्वामी भक्त असा आगळा वेगळा असा जल्लोषात ढोल ताशात लेझिम पथक झांज पथक ह्याच्यात आगळा असा जल्लोषात अशी मिरवणूक निघणार आहे। मिरवणूक ही काशीमीरातून जरीमरी तलाव ते ग्रीन विलेज सर्कल मनाली पुन्हा साईकृपा कॉम्प्लेक्स असा विविध परिसर विभागात असणारे सर्वच मंदिरं आहेत। दत्ताची मंदिरं आहेत, हनुमानजीची मंदिरं आहेत, साईबाबाची मंदिरं तिथे आम्ही दर्शन घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटी वाईज आम्ही भेटी देणार आहोत। कारण आगळं वेगळं अजूनपर्यंत महाराजांची पालखी आणि स्वामींची पालखी निघाली नव्हती, पण आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आणि बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आमचे सन्माननीय खासदार साहेब राजनजी विचारे, आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर साहेब, आमचे आधारस्तंभ या मीरा भाईंदरचे आमचे जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे असे असंख्य जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होत आहे। माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करेन या काशीमीराच्या विभागातील नव्हे ते मीरा भाईंदर ठाण्यातील आणि मुंबईतील जनतेला की आपण या शिवजयंतीला मिरवणुकीला उपस्थित राहा। त्याचबरोबर जेवढे विभागातील स्वामी भक्त आहेत त्यांनाही विनंती करेन की आपण स्वामींच्या पादुकेचं दर्शन स्वामींचा अभिषेक जरी करायचा असेल तरी आम्हाला संपर्क साधा। आपला 17 तारखेला मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसाद भंडारा आहे। दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आपण सकाळी स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन, त्याच्यानंतर 8 ते 11 स्वामींच्या पादुकांचा अभिषेक, त्याच्यानंतर 2 तास महाराजांची महाआरती, त्याच्यानंतर महाप्रसाद असा आगळा वेगळा कार्यक्रम आपण ठेवणार आहोत। जिस तरह से आप इस कार्यक्रम का प्रोसेस बता रहे हैं और आपके पास मुट्ठी भर कार्यकर्ता, क्या संभव हो सकता है? काशीमीरा में उद्धव बाळासाहेब ठाकरे की ताकत बहुत बड़ी है। ओके, मैं और ये कहना जो आधार प्रतिष्ठान तो ताकत इतनी बड़ी है कि काशीमीरा को हिला के रख दिया है कि आधार प्रतिष्ठान क्या कर सकती है। और जो भी मुट्ठी भर जो है, जो सामने वाले जो शिवजयंती करने वाले उनका मुट्ठी भर का कहना रहेगा, आप उनको पूछ सकते हो, लेकिन आने वाला समय 17 तारीख 18 तारीख को दिखा देंगे कि मुट्ठी भर क्या है। मैं आपको ये चैनल के माध्यम से मेरे विभाग के सब मराठी है, उत्तर भारतीय है, इतर समाज के लोग हैं, मुस्लिम समाज है, सब हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब इतर समाज के जितने भी हमारे काशीमीरा में मीरा भाईंदर में जो जनता है उनको अनुरोध करता हूँ, विनंती करता हूँ कि इस प्रोग्राम में आइए और कार्यक्रम की शोभा बढ़े। ये कार्यक्रम छत्रपति शिवाजी महाराज और हमारे स्वामी भक्त उनका कार्यक्रम है और आप बड़े तरफ से आएंगे, कार्यक्रम का शोभा बढ़ाएंगे और मुझे सहयोग करेंगे, ये मैं जानता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए बेधड़क इंडिया न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।